भाजपने ममतांची 15 वर्षांची सत्ता उलथवली, नंदीग्रामची पुनरावृत्ती, बंगालच्या वाघिणीचा पराभव. केरळात डाव्यांचा अखेरचा गड ढासळला, भाजपने प्रथमच जिंकल्या जागा, 6% मुस्लिम मतामुळे विजयाला गवसणी. आसामात भाजपची हॅट्रिक, काँग्रेसचा धुव्वा, भाजपा 102 जागांवरती आघाडीवरती, तर भाजपला सगळ्यात मोठा धक्का केरळात. देशाच्या 78% भूभागावरती भाजपचं राज्य. आता कोणते हिंदू खतरे में आहेत, आता विकास हवा. गंगोत्री पासून गंगासागरापर्यंत कमळ फुलले, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून बंगालच्या विजयाचं वर्णन, भयमुक्त बंगालची मोदींची गॅरंटी. सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय, तब्बल 2,18,034 मतांनी बारामतीत विजय. आधीचा विक्रम सुनील कुमार शर्मा यांच्या नावावरती. डॉक्टर बाबासाहेबांनी स्थापन केलेली पीपल्सची रात्रशाळा बंद पडणार, कमी पटसंख्येमुळे शिक्षकांचं इतर शाळांमध्ये समायोजन. मत दिले नाही म्हणून पाणीपुरवठा केला बंद, गुजरातमधील भाजप उमेदवाराचा राक्षसी सूड आला समोर. बोंधू अशोक खराच्या अडचणीमध्ये झाली प्रचंड मोठी वाढ, ताबा घेण्यासाठी ईडीचा न्यायालयामध्ये अर्ज दाखल. नसरापूरच्या नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा द्यायची आहे, मुख्यमंत्री फडणवीस. आता विरोधकांनी याला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न करू नये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. पाकिस्तान चीन विरोधात भारताचा तिसरा डोळा, भारताच्या स्पेस टेक स्टार्टअपच्या दृष्टी उपग्रहाचं अखेर यशस्वी झालं प्रक्षेपण. राज्यात शक्ती कायदा तातडीने लागू करावा, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची महाराष्ट्र सरकारकडे मागणी. राहुरीतून भाजपचे अक्षय कर्डिले विजयी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गोविंद मोकाटे यांना 1,12,000 त्यांच्या मतांनी झाला पराभव, 6 उमेदवारांचं डिपॉझिट झालं जप्त. पंढरपूर विकास आराखडा 40,000 कोटींचा 2.5 वर्षात आराखडा राबवा, मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला थेट निर्देश. हा भारताला वाचविणारा विजय, फडणवीस यांची ग्वाही. पश्चिम बंगाल, आसाम, पुदुच्चेरी येथील विजयानंतर मुंबईत भाजपचा जल्लोष जोरात. मीरा भाईंदरच्या 227 एकरवरील केंद्राचा दावा अखेर फेटाळला, मुंबई उच्च न्यायालयाचा मालकी हक्क प्रस्थापित करण्यात अपयश, सरकारला दणका. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, नवीन गणवेश मिळणार, 140 कोटींपैकी 84 कोटी रुपये बहाल. आता जिल्हा परिषद शाळांना मिळणार हायटेक सुविधा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेतून 1ली ते 10वी पर्यंतचं शिक्षण आता होणार हायटेक. ममतांकडून मोहभंग, कमळमय झाले बंग, ओळख राजकारणाच्या जोरावर भाजपने पश्चिम बंगाल, पुदुच्चेरीत फडकवला भगवा झेंडा. बंगालमध्ये झोलमुडी, ममता बॅनर्जी यांना पराभवाचा धक्का, भाजपची सत्ता, ममता यांचा अनपेक्षित 15,000 मतांनी झाला पराभव. सर्वसामान्य माणूस हाच आमचा विठ्ठल असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पंढरपुरामध्ये सगळ्यांसमोरच माहिती. मराठवाडा धार्मिक पर्यटनाचं केंद्र, 3 ज्योतिर्लिंग, 2 शक्तिपीठ, जैन, बौद्ध, शीख, मुस्लिम, ख्रिश्चन धर्मियांची स्थळं, जागतिक वारसा लाभलेला मराठवाडा. राज्यातील 60 मुद्रांक कार्यालये चालवणार खाजगी संस्था, महसूल विभागाचा मोठा निर्णय. पहिल्या टप्प्यात मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिकचा समावेश. कर्णधार बदलला, नशीबही पालटलं, मुंबई इंडियन्सचा लखनौ सुपर जायंट्स विरोधात संस्मरणीय विजय, पुनरागमनाची रोहितची जोरदार चर्चा.
खबरदारीचा उपाय म्हणून निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय. निकालाच्या नंतर विजय रॅली काढण्यावरती पश्चिम बंगालमध्ये आणली निवडणूक आयोगाने बंदी. अभिनेता ते मुख्यमंत्रीपदापर्यंत मारडी मजल. MGR जयललिता यांच्यानंतर विजयचा सर्वात मोठा धडाका. जिथं नावं वगळली तिथं भाजप जिंकला. 91 लाख मतदारांची नावं वगळली. 94 मतदारसंघ ठरले भाजपसाठी निर्णायक. कायदा सुव्यवस्थेचे 3-13 महायुती सरकारविरोधात आक्रोश. मुख्यमंत्री फडणवीस आता गृहमंत्रीचा राजीनामा द्या, सरकारकडे मागणी. बारामतीच्या आमदारपदी 64 वर्षानंतर महिला. माईनंतर आता वहिनींच्या हाती कारभार. पश्चिम बंगालमध्ये MIMला भोपळा. मुस्लिम बहुल 12 जागांवरील सर्वच उमेदवार झाले पराभूत. बिहारनंतर पश्चिम बंगालमध्ये दणका. गर्लफ्रेंड कल्चरवर BCCIचा बडगा. IPLचा टीम इंडियासाठी नवे नियम लागू. आता बायकोला सोबत घेता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाचे ते अधिकारी स्वतःला सुपर सरन्यायाधीश समजतात. खंडपीठाचे कडक ताशेरे. आदेशाचा चुकीचा अर्थ लावणं खपून घेणार नाही. रेकॉर्ड ब्रेक मतांचा पाऊस पाडून बारामतीकरांची अनोखी श्रद्धांजली. उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार 2,18,000 विजयी. अजित पवारांचं मतदानावरती गारूड. तो माझा बाप हीच चूक तिथेच ठेचून मारलं पाहिजे. नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी आणि मुलाचा तीव्र असा संताप. लगेचच फाशी द्या, तीव्र संताप व्यक्त. विधान परिषदेवरती सर्व 9 उमेदवार बिनविरोध. अंबादास दानवे यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट. त्यांना मिळाली होती आमदारकी बक्षीस.